बघताय ना तुम्ही, हे सगळ्यांच्या परिचयाचं लिंबाचं झाड आहे. कुणी लावलंय हे? आठवतंय का कुणी लावलंय? कुणी येऊन रोप लावलंय, कुणी त्याला पाणी घातलंय, काही आठवतंय का? निसर्गानं निसर्गाची घेतलेली ही काळजी आहे. ह्या ज्या लिंबोण्या पडल्यात ना, त्याला जेव्हा पिकतात लिंबोळ्या आलेल्या आणि पक्षी खातात त्या गोड असतात आणि पक्ष्यांच्या पोटात ह्या रात्रभर राहिल्या आणि त्यांच्या विष्ठेतून अशा ह्या पडलेल्या लिंबोळ्या रुजून ही जी हजारो लिंबाची झाडं आलीत ना, कुणी लावलीत ती? तुम्ही आम्ही कुणालाही याचं श्रेय घेता येणार नाही. ही निसर्गानं निसर्गाची घेतलेली काळजी आहे. म्हणून निसर्गाबद्दल सांगताना एक से एक तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे, निसर्ग वाढवायचा असेल तर त्यात ढवळाढवळ करू नका. आता जी आपल्याला हे पाणी घालावं लागतंय, ही झाडं लावावी लागतात, ते आपण निसर्गात प्रचंड ढवळाढवळ केली म्हणून ही वेळ आली आपल्याला श्रमदान करायची. आपण जर ह्या निसर्गात ढवळाढवळ केली नसती तर आज हे सगळं हिरवंगार दिसलं असतं. हे आपोआप हिरवंगार होत चाललंय. हे बघा समोर ही सगळी जी झाडं दिसत आहेत ती कुणी लावलेली नाही आहेत, ही आपोआप आलेली आहेत. निसर्गानं निसर्गाची घेतलेली काळजी आहे. मोजता येणार नाहीत, अक्षरशः हजारो लिंबाची झाडं आहेत, ही हजारो. जो लिंब आपण गुढीपाडव्या दिवशी ज्याची फांदी वापरतो तो हा लिंब. इथं संपूर्ण या मंगळाईच्या टेकडीवर या बाजूला त्या बाजूला सगळीकडे आलेली हजारो लिंबाची झाडं ही निसर्गानं निसर्गाची घेतलेली काळजी आहे.